4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे सामन्याला सुरुवात झाल्यानंतर, अन्यथा 5व्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवावा लागेल. मॅचला सुरुवात होईल, टायमर देखील ऑन असेल. 5 ओव्हरच्या मॅचेस सध्या सुरू आहेत, त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी देखील वेळेवर उपस्थिती दाखवायची आणि सहकार्य करायचे, तरच जास्त ओव्हरच्या मॅचेस आज पूर्ण होतील. तर चला आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय. जशी या सामन्याला सुरुवात होईल आपण थोडंसं परिवर्तन करणार आहोत. याच परिसरामधील एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे महेशजी दुर्गुडे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील, जिथे एकीकडे संघ पियुष 11 आणि दुसरीकडे रायझिंग स्टार असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सो स्टे ट्यून विथ अस. आता थोड्याच वेळामध्ये विदिन 2 मिनिट्स आपल्याला सामन्याला सुरू देखील होत असताना पाहायला मिळेल. धन्यवाद प्रसन्नजी. भीमतोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 आणि या पर्व 4 मध्ये आपण बघतोय हा सामना दुसरा रंगतोय. नक्कीच आजचा दिवसभरातील हा दुसरा सामना आपण बघतोय. उल्हासनगरच्या पोलमधील आजचा हा दुसरा सामना रंगतोय पियुष 11 वर्सेस रायझिंग स्टार. दोन उल्हासनगर मधील मातब्बर संघ. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. नक्कीच एक नावाजलेला खेळाडू आपल्याला इथे मैदानामध्ये दिसतोय आणि नक्कीच या गोलंदाजाचं पहिला चेंडू आपण बघितला. काय गोलंदाजीचा टप्पा अचूक आणि नक्कीच इथे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण इथे बघतोय आणि नक्कीच डॉट बॉलने आपल्या संघाची सुरुवात करतोय. आयकॉन बॉलर म्हणून प्रसिद्ध नक्कीच. आणि पहिला बघतोय आपण दुसऱ्या चेंडूवर झेल उडवला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ काही लाभलेली नाही राहुलला आणि नक्कीच इथे आपण बघतोय झेल सुटतोय दुसऱ्या चेंडूवर आणि ही संघाची पहिली धाव संख्या बघतोय आपण धावफलकावर लागते ती एका धावेने सुरुवात होते आणि नक्कीच 2 चेंडू 1 धाव. राहुल एक नावाजलेला गोलंदाज, एक आयकॉन प्लेअर म्हणून नक्कीच त्याची विविध संघामध्ये आपण बघितलं असेल त्याला खेळताना. यावेळेस बघतो आपण रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडीशी फेकी चुकीची ठरते आणि 1 धाव पूर्ण केली जाते. यष्टीरक्षक नक्कीच थोडीशी चूक होते यष्टीरक्षकाकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. एक छोटी धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू 2 धावा. पंक समोर पुढे टाकलेले चेंडू थोडीशी दिशा आपण बघतोय नक्कीच भरकटते आणि इथे पंचांचा अवांतर धावेचा इशारा. धावसंख्येला 1 ने गती मिळताना धावसंख्या पोहोचते 3 धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी मानावी लागेल, कारण एक राहुल सारख्या गोलंदाजासमोर नक्कीच एक झेल उडाला होता, परंतु तिथे यावेळेस वेगवान टाकलेला चेंडू फलंदाजाला काही समजला नाहीये. चांगली उसळी घेतली चेंडूने आणि नक्कीच जाऊन सामावत होते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता होते. आणि आपण इथे बघतोय पहिल्या षटकामध्ये चांगलं वर्चस्व गाजवलंय गोलंदाज राहुल याने. नक्कीच या गोलंदाजांनी आपण नक्कीच आता आम्हाला आमचे साथी समालोचक प्रसन्न सांगत आहेत की नक्कीच यांनी भारतीय संघातील अनेक खेळाडूंसमोर मग महिला संघातील असू दे किंवा पुरुष संघातील असू दे दोन्ही संघातील भारतीय संघातील खेळाडूंसमोर नक्कीच गोलंदाजी केली. असा हा आयकॉन प्लेअर नक्कीच राहुल हा आज आपल्याला भीमतोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व 4 मध्ये बघायला मिळतोय. नक्कीच या भीमतोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये नक्कीच आपण पवन केने यांना सुद्धा पहिल्या पर्वामध्ये बघितलं होतं खेळताना. ओपन मध्ये परवा सुद्धा आपण अनेक मातब्बर खेळाडू या मैदानावर खेळताना बघू. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा एक डॉट बॉल आणि नक्कीच डॉट बॉलने या षटकाची समाप्ती होती आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 5 धावा.
दुसरं षटक घेऊन आले कुलदीप उर्फ लालू. नक्कीच आपण बघतोय इथे लालूचा आपण बघतोय पहिलाच चेंडू आणि इथे आपण बघतोय पहिला चेंडू डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे गोलंदाजी, परंतु इथे फलंदाज पाहावे लागेल. फलंदाजीसाठी मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे अपील केली जाते, परंतु पंच दाखवतात नक्कीच लेग बायचा इशारा. एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. 2 चेंडू 6 धावा. इथे कुठेतरी फलंदाजीचा संघ आपण बघतोय कुठेतरी मागे जातोय, कारण बॉलिंग अटॅक आपण इथे बघतोय खूपच चांगला आहे. कारण पहिलं षटक आपण बघितलं होतं राहुलचं आणि राहुलने आपल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, एक झेल सुद्धा उडवला होता. आणि नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये लालू सुद्धा इथे बघतो आपण यावेळेस आक्रमण केलं आणि नक्कीच आक्रमणाला फायदा होतो आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. पंकजच्या बॅटमधून निघालेला आपण पहिला चौकार बघितला. नक्कीच आम्हाला इथे समजतं की यांचा बॉलिंग अटॅक खूपच आतापर्यंत नक्कीच चांगला आहे आणि अजून 2 मातब्बर गोलंदाज अजून गोलंदाजी करणं बाकी आहे. आणि त्या दरम्यान आपण एक बघतो पुन्हा एकदा एक डॉट बॉल. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि या गोलंदाजांसमोर धावा काढणं गरजेचं आहे, कारण आपल्याला संघामध्ये जर नक्कीच बघतोय आपण मातब्बर संघ दोन्ही उल्हासनगर पट्ट्यामधील आपण बघतोय. एक बाजूला पियुष 11 आणि एका बाजूला रायझिंग स्टार. यावेळेस पुन्हा एकदा पाठीमागे खेळायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि चेंडू बघतोय सीमा रेषा पार, चौकार. खूपच चांगली फटकेबाजीला सुरुवात केली पंकजने. या दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी पुनरागमन चांगलं केलेलं म्हणावं लागेल, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडू खाली, कारण इथे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे फलंदाज होतोय झेलबाद. आणि आपण इथे बघतोय नवीन हॅलो नवीन फलंदाजा मैदानामध्ये येतात सलीम. आपण बघतोय राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पहिलं षटक अवघं 5 धावांचं टाकल्यानंतर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले राहुलला पहिल्या षटकामध्ये कोणताही नक्की विकेट मिळाला नव्हता, परंतु आपण इथे बघतोय दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार लगावल्यानंतर पंकज पुन्हा एकदा माघारी परततो आणि नक्कीच आता पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी राहुल येतोय. आणि राहुल या संघाचा नक्कीच मुख्य कणा दिसतोय, कारण पहिलं एक पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि त्याच्यानंतर या तिसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच आपल्या संघासाठी तयार आहे. दरम्यान स्ट्राईक एंडवर आपण बघतोय सुभाष यांच्या केलेला पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि आपण इथे बघतोय एक चोटी धाव घेतली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण मातब्बर गोलंदाजांसमोर इथे चांगली फलंदाजी सुद्धा महत्वाची आणि ती फलंदाजी करताना आपण बघतोय पंकजने चांगली सुरुवात करून दिली, परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच झेलबाद झालेला आहे पंकज. दरम्यान सलीम नवीन फलंदाज इथे आलेला आपण बघतोय.
राहुलचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करता, परंतु लो फोल्डरचा चेंडू इथे नक्कीच आपण बघितला आणि नक्कीच जाऊन तो विसावेल क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा एकच धाव आणि धावसंख्येमध्ये एक ने नक्कीच गती मिळते, परंतु आता मोठे फटके खेळावे लागतील. आपण बघितलंय मागच्या सामन्यामध्ये नक्कीच 54 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्या 54 धावांच्या आव्हानामुळे नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजांवर दबाव आला आणि नक्कीच तो संघ सामना विजय झाला. त्यावेळेचा रिव्हर्सचा फटका आहे, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि इथे बघूया पंच आणि ते बघतोय फलंदाज होतोय झेलबाद. सुभाष एक मोठा फटका खेळल्याच्या नादामध्ये आपण इथे बघतोय झेल देऊन बसलेला. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो अमित आणि सलीमची जोडी आता मैदानामध्ये आपल्याला पाहावं लागेल. या जोडीला मोठी कामगिरी करावी लागेल. एक चांगले शरीरयष्टीचे नक्कीच दोन्ही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत, परंतु त्यांची ताकद नक्कीच इथे आता नक्कीच आपल्या संघासाठी उपयोगी कशी पडेल याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाजांनी केला पाहिजे. राहुलचा पुढचा चेंडू समोर असेल अमित. या वेळेस थोडं स्लोअर वन चेंडू आपण बघितला नक्कीच आणि नक्कीच या वेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतो राहुल, आपल्याला दिसून येते का या गोलंदाजाला आयकॉन प्लेअर म्हणून नक्कीच विविध संघांमध्ये आपण बघतो का हा भारतीय संघातील विविध खेळाडूंसमोर गोलंदाजी करतो. त्याची गोलंदाजी आपण इथे या मैदानामध्ये बघतोय. यावेळेस चांगल्या टप्प्याचा चेंडू, थोडीशी उचली घेतलेला चेंडू शरीरावर जाऊन आपण तिथे बघतोय बॅट मध्ये संपर्क होईल आणि नक्कीच जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात बनावी लागेल. यावेळेस बघतोय टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूला चेंडू वळाला, नक्कीच तो काहीसा समजला नाहीये फलंदाजाला. पुन्हा एकदा जातो यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल.
चेंडू वळतोय आणि फलंदाजाला काय समजत नाही, फलंदाज नुसती बॅट फिरवतोय, चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल. मंदारचा पुढचा चेंडू आणि यावेळेस बघतोय पुन्हा एकदा बॅट नक्कीच टप्पा पडल्यानंतर बॅट खाली फिरवलेले चेंडू बॅटच्या वरून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, गोलंदाजाचं प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण बघितला पण या षटकामध्ये अवघा एक चौकार तो सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळाला होता आणि एक लेग बायच्या धाव मिळाली. अशा 5 धावा या षटकामध्ये लगावल्या गेल्यात आणि धाव संख्या जाऊन स्थिरावते आपण बघतोय. नक्कीच 23 या धावसंख्येवर शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मोठे फटके खेळावे लागतील, आता नाही तर कधीच नाही, कारण ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागतो आणि नक्कीच ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय हा महत्वाचा असतो. तो विजय मिळवण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू आपण बघतोय, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चांगली उसळी घेतली फलंदाज, बॅट चेंडूचा कोणता संपर्क करत नाही, प्रत्येक वेळेस वाईटची दाद मागितली जाते, परंतु पंच सुद्धा नक्कीच अंबरनाथ असोसिएशन जे आपले पंच आपण बघतोय नक्कीच चांगली भूमिका निभावतात आणि नक्कीच आपण त्यांना अंबरनाथच्या प्रत्येक सामन्यांमध्ये बघत असतो. यावेळेस पुढचा चेंडू बॅटचे संपर्क चांगला नाहीये, बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु जज करू शकला नाहीये. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तिथे थांबवलंय आणि नक्कीच आपण इथे बघतोय 2 धावा पूर्ण केले जातात. धाव संख्येला 2 ने गती मिळताना धाव संख्या जाऊन पोहोचते 25 धावा. खूप सुंदर गोलंदाजी आपण बघितली. पियुष इलेव्हन या संघाची काय गोलंदाजी केली, राहुल सारखा एक मातब्बर गोलंदाज, मंदार, दिनू, कुलदीप आणि यावेळेस बघतो आपण पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल तोपर्यंत अवघी एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ, धाव संख्या 26 धावा. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आणि या चषकामध्ये नक्कीच वर्षभर या चषकाची वाट बघितली जाते खेळाडूंकडून, कारण या चषकामध्ये आपण बघतोय वेगवेगळे काहीतरी केलं जातं दरवर्षी. नक्कीच या वर्षी सुद्धा आम्ही तुषारजी मस्के यांचा आम्हाला जेव्हा कॉल आला त्यावेळेस विचारलं यावेळेस वेगळं काय असेल, तर नक्कीच त्यांनी सांगितलं यावेळेस भीमटोलाकडून नक्कीच येत्या पूर्ण वर्षभरामध्ये भीमटोला यांच्या माध्यमातून विविध उपक्रम यावर्षी राबवले जाणार आहेत आणि नक्कीच तुषारजी मस्के यांचा पुढाकार नेहमीच पुढाकार असतो आपण बघितला. आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आणि नक्कीच इथे आपण बघतोय डॉट बॉलने 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आणि अवघी 28 धाव संख्या लागली आहे धावफलकावर. शेवटचा चेंडू फुलटॉसचा चेंडू मिळाला होता परंतु त्याला सुद्धा मोठा फटका खेळण्यात यश प्राप्त होत नाहीये. 1 धाव पूर्ण, 2री धाव पूर्ण होते आणि नक्कीच धाव संख्येला 2 ने आकार मिळताना धाव संख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर आणि धाव संख्या 31 आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरेल तो पियुष इलेव्हनचा संघ. पाहावं लागेल रायझिंग स्टारचे कोणते गोलंदाज अशी कामगिरी करतील का, नक्कीच ती कामगिरी करण्यासाठी कोणते गोलंदाज पुढे येतील. दरम्यानच्या काळात आपण बघतोय आदित्य इलेव्हन आणि कबीर इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण तिथे नाणेफेक करून घ्यायचे. मी दीपकजी यांना विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेका करून घ्यायचे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आदित्य इलेव्हन आणि कबीर इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपण पाहतात भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व 4 आणि आजचा स्पर्धेचा पहिला दिवस 3री मॅच आपण नाणेफेक करणार आहोत. आदित्य इलेव्हन आणि कबीर इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्याचं देखील नाणेफेक करणार आहोत.
लताताई डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 नाणेफेक करणार आहोत. कबीर 11 आणि आदित्य 11 यांच्यामध्ये पुढील सामना असेल. कबीर 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी सुटलेले आहेत. आदित्य 11 टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचे. हा सामना देखील 5 ओव्हरचा असेल. पहिल्या 2 ओव्हर पॉवर पिच असतील. ॲडव्होकेट संदीपजी जाधव साहेब या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आदित्य 11 टीमचे कॅप्टन आपण यायचे. कबीर 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. लताताई यांच्या शुभ हस्ते पण या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. भीमटोला अंबरनाथ आयोजित आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये ॲडव्होकेट स्वप्नीलजी जाधव साहेब यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. ॲडव्होकेट स्वप्नीलजी जाधव साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण बघतोय खूप भव्य दिव्य असं आयोजन भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये केलं जात आहे. नक्कीच खूप सुंदर असे हे रोमांचकारी सामने पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं. 53 धावा. यावेळेस आपण बघतोय कुठेतरी धावा कुठेतरी कमी आहे, परंतु जर पुनरागमन करायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागेल ती रायझिंग स्टार या संघाला. कारण रायझिंग स्टार यांच्या फलंदाजांनी कुठेतरी निराशा केली आपल्या संघाची, परंतु आता गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आदित्य 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. खरं तर टेनिस क्रिकेटचा एक नियम आहे की इनिंग ब्रेक्समध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉच बॉक्समध्ये येणं गरजेचं असतं. त्या अगोदर तुमची रिपोर्टिंग होणं गरजेचं असतं. दरम्यान आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी सागरजी शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे का त्यांनी आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात जर झाली आणि नाणेफेक झाली नाही तर 5 धावांच्या पेनल्टीचा सामना आदित्य 11 टीमला करावा लागेल. शेवटचा कॉल आदित्य 11 टीमला कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये पाठवायचे. कबीर 11 आणि आदित्य 11 यानंतरचा सामना क्रमांक 3 त्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस बंधू आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. सरजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर पवार साहेब, 2 पोलीस बंधू या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. तर लताताईंच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. टेल आणि हेड असं कॉल करायचे. 5 ओव्हरचा सामना असेल. कॉल असेल आदित्य 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल आहे. हेड आले. टॉस जिंकलेले आदित्य 11 टीमच्या कॅप्टनने आणि त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जायचे. टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग 2 मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद दीपकजी. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बघतोय. सामना रंगतोय आजचा दिवसातील दुसरा. आपण बघतोय पीयूष 11 वर्सेस रायझिंग स्टार. नक्कीच रायझिंग स्टार संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिला चेंडू पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय सीमारेच्या पार. षटकार. नक्कीच आपण बघितलंय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं इथे फलंदाजाने. फलंदाजी आपण बघतोय पिंटू. आणि यावेळेस विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. 31-31 लक्षाचं पाठलाग करत असताना पीयूष 11 संघ उतरला. पहिल्या बॉलवरती खणखणीत सिक्सर आणि षटकार आल्यानंतर हे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट. फलंदाज पिंटू बॅक टू द पवेलियन. पिंटूच्या खेळीचा अंत. पिंटू बाद होत असताना नवीन बॅटर. 40+ क्रिकेट मधील एक फार मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेटच्या पडल्यावरती 40+ या कॅटेगरी मधील एक जबरदस्त खेळाडू अबा कारंडे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. अबा यांच्या वतीने कशी फलंदाजी होईल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग पिंटू यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. छोटासा बट इफेक्टिव्ह कॅमिओ
पिंटू यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. श्यामला आपण पाहतोय 31 धाब्यांचं लक्ष, 25 धाब्यांची अजूनही आवश्यकता. अटॅकिंग इंटेंट, डिफेन्सिव्ह अप्रोच की कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. डाऊन द लेग साइड वाईड बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. असं म्हणतात की जब आंखों में अंगार लिए, मंजिल को अपना मान लिया तो जीत गया और हार गया, बस ठान लिया तो ठान लिया. मैदानावरती कमबॅक करावा लागेल, मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, जिथे फिल्डर असतील डीप मध्ये. डीप लॉंग ऑन मधून जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत आलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचं पोलीस प्रशासन आणि आमच्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं अधिकाऱ्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. स्पर्धाभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि आपल्या सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या अभूतपूर्व नात्याची. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय उमेशच्या वतीने. जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेला. उमेशच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, चौकार. कडक स्ट्रोक, चौकार पाहायला मिळतोय. जे बोल रॉक 11 संघाच्या वतीने रायझिंग स्टार संघासाठी सुवर्ण संधी असेल. जर विजय प्रस्थापित केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. बॉलचा विचार केला आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. हे सर 5 चेंडू. येस, थोडंसं करेक्शन आपण करूया. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. यावेळेस ऑन साइडला टर्न केला. जबरदस्त स्ट्रोक. 40+ क्रिकेट अजून माझ्यामध्ये जिवंत आहे हे सांगत असताना आबा कारंडे. वयाच्या 40 नंतर देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून आबा कारंडे यांची ओळख आहे आणि एक्झॅक्टली तेच पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 15 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर. पिंटू ने पहली गेंद के ऊपर छक्का दा के अपने इरादे पूरी तरीके से साबित कर दिए थे, लेकिन उसके बाद गेंदबाज शाम का कमबैक होते हुए विकेट का पतन भी हो चुका था. उसके बाद वाइड सिंगल, चौका, सिंगल और उसके बाद आती हुई डबल. पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 15, यानी कि जीत के लिए 16 रनों की आवश्यकता 4 ओवर में. 4.00 का यह स्किंग रन रेट हमें देखने को मिलेगा. पोलीस प्रशासकीय अधिकारी आपल्या सोबतीला जॉईन झालेत. सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्यावरती चालणारा आमचा पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासकीय अधिकारी साहेब इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्यासाठी देखील आपण पाहू शकतो भरपूर सारी मेहनत आपल्यासाठी ते करतात. भर उन्हामध्ये पेट्रोलिंग करणं अतिशय अवघड असतं. आपण 5 मिनिटं उन्हामध्ये गेलो तर मात्र गर्मीनं व्याकुळ होतो आणि हे सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी आहेत जे समस्त ऊन असो, पावसाळा असो, थंडी असो, ते नेहमी पेट्रोलिंग करत असतात. ज्यावेळेस आपण सण साजरे करतो गर्दीमध्ये त्यावेळेस ते उभे असतात भर चौकामध्ये वर्दीमध्ये. त्यामुळे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. आणि त्यांच्यासाठी नेहमी एक गोष्ट बोलली जाते की खाकी वर्दी वालों का अलग ही फसाना है, तिल भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष सहर्ष या स्पर्धेच्या वतीने स्वागत करणार आहोत. नाउ बॅक टू द क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज जयप्रकाश. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 16. थोडंसं करेक्शन आपण करूया. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती डबल आली, दुसरा बॉल डॉट. धावसंख्या 17 म्हणजे विजयासाठी अजून देखील 14 ची आवश्यकता. 22 चेंडू आणि 14 धावा हे विजयाचं इक्वेशन. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल, बॅकची कडा, इनर एज आणि यशनचा वेध घेणारा बॉल, विकेटचं पतन.
फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 17 वरती अजून एक धक्का बसतोय. जो जर्सी क्रमांक खऱ्या अर्थानं आबा कारंडेचा असतो त्याच जर्सी क्रमांकावरती आपण पाहू शकतो, अर्थात 17 या आकड्यावरती दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत आपण असताना. मुख्य व्यासपीठावर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय पवार साहेब यांना सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर शरदजी पाटील साहेब महाराष्ट्र पोलीस यांना सन्मानित करणार आहोत. मी तुषारजी मस्के यांना विनंती करतोय की आपल्या पोलीस बंधूंना सन्मानित करायचे. सातत्याने आपल्या सर्वांचं रक्षण करण्याचं काम कोणत्याही परिस्थितीमध्ये करत असतात. उन्हाळा असो, पावसाला असो, हिवाळा असो, या महाराष्ट्राचं रक्षण करणारे आपले महाराष्ट्र पोलीस सन्माननीय शरद पाटील सरांनी या ठिकाणी सन्मानित केले होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषारजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून. त्यानंतर पवार साहेब यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी अनंत कुंदे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पवार साहेबांना देखील सन्मानित करायचंय. साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल भीमटोला मित्रमंडळ आपला आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर ऍडव्होकेट साहेब त्यावेळी पवार साहेबांना सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे आयोजक अनंत कुंदे साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस पवार साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं तर मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, संविधानाची एक प्रत, एक छोटंसं पुस्तक देऊन सन्मान केला जातो. एक वेगळी संकल्पना भीमटोला मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओटीओ कॉम्बॉक्स दुसऱ्या नंतर आपण काही सन्मान पार पाडणार आहोत. एक्झॅक्टली जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला जबरदस्त वन साइड डॉमिनेशन पीयूष 11 संघाच्या वतीने पाहायला मिळते. वाडी स्ट्रॉंगर मधून वेगाने फिल्डर येथील सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एक्झॅक्टली थ्रो जबरदस्त पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट विकी पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. आला बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट धाव संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 19 पाहायला मिळते म्हणजे विजयासाठी अजून देखील 12ची आवश्यकता. सीपी आपल्याला पाहायला मिळतील. सीपीच्या वतीने कशी बॉलिंग असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पिंटू जे मात्र स्वस्तात बाद झाले मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. छोटासा एक जबरदस्त इफेक्टिव्ह कॅमिओ 2 बॉलवरती 6 धावेंचं पाहायला मिळालं. त्यासोबतीला आपल्याला पाहायला मिळतील उमेश इंडिव्हिज्युअल 7 वरती बाद झाले. कॉन्ट्रीब्युशन 7 धावेंचं त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. आता विकी आणि आबा हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. सीपी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा यूज आतापर्यंत करण्यात आले. कारण बघायला गेले तर धावसंख्या अतिशय कमी आहे. फक्त आणि फक्त 12 धावेंची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, छोटीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली मात्र तरी देखील आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती ऑन द बोर्ड 20 धावा धावफलकावरती असेल. 17 बॉल मध्ये पीजीआरसाठी 11 धावेंची आवश्यकता. 17 बॉल रिक्वायर्स 11 रन्स टू विन द मैच. 17 गेंदों में 11 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. सीपी के कंधों पे जिम्मेदारी, यहाँ से विकेट टेकिंग गेंदबाजी करनी पड़ेगी. इस बार स्विच हिट करना चाहते थे, विकी के माध्यम से गलती हो चुकी है. कीपर बीट, थर्ड मैन फाइन लेग बीट और गेंद निकलती हुई लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर. 22 के नसीब के ये 4 बेहतरीन चौका. पीयूष 11 टीम के लिए ये लक फैक्टर ऑन हो चुका है. कुल मिलाकर उनके गेंदबाजों ने बढ़िया तरीके से गेंदबाजी की. 5 ओवर में केवल और केवल 30 रनों पे रोका. उसके बाद जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है वो बल्लेबाजी कमाल की. उनके बल्लेबाजों के माध्यम से शुरुआत पिंटू के माध्यम से हुई, जिसके ऊपर हम कह सकते हैं कि पावर प्ले में रन बनाना जिम्मेदारी पिंटू के कंधों पे थी. लेकिन 2 गेंदों के ऊपर आउट होते हुए लेकिन एक छक्का भी दाग किया है. सो जो फ्लाइंग स्टार्ट जरूरी था वो फ्लाइंग स्टार्ट अपने टीम को देते हुए इस बार कवर की दिशा में ड्राइव करते हुए डीप में फील्डर रहेंगे. फील्डिंग बढ़िया,
सिंगल मुकम्मल, दूसरे रन का प्रयास और देखते देखते 2 रन भी कंप्लीट। रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या जाके पहुंची है देखते ही देखते 27 रनों के ऊपर, 27 ऑन द बोर्ड, 27 रन्स कुल मिलाकर अब तक। एक बड़ा स्ट्रोक, मैच फिनिश, और ये आता हुआ बड़ा स्ट्रोक, गेंद निकाल दिया सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस ओवर द फैंस, लॉन्ग लेग को क्लियर करते हुए मैच होती हुई फिनिश, और मैच जीता पीयूष 11 टीम ने। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टफ लक टीम राइजिंग स्टार। नेक्स्ट मैच की तरफ हम बढ़ने वाले, आदित्य 11 वर्सेस कबीर 11, ये अगला मुकाबला। गेंदबाज आई थिंक मैन ऑफ द मैच रहेंगे, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हुई है, गेंदबाजी कमाल की थी, नो डाउट एट ऑल। एक बढ़िया गेंदबाज, एक फार चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन उल्हासनगर कल्याण, अर्थातच राहुल यादव आपल्याला पाहायला मिळतील, जो नेहमी देतो विजयाची चाहूल असा राहुल आपल्याला पाहायला मिळेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। जबरदस्त खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी करणारे राहुल आपल्याला मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतील। थँक्यू सो मच कॉम्बॉक्स, आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान